तुम्हाला एक एक पुस्तक दाखवायचं झालं तर तुम्हाला मी दोन प्रश्नसंच दाखवते. हो, लोकसेवा अकॅडमीचे पहिलं वालं पुस्तकांना थोडंसं बाजूला करते. सगळ्याच MPSCची सुरुवात करताना मेन मलाही माहीत नव्हतं. मला एक सरांचा रेफरन्स भेटला, त्यांच्याकडून मला पुस्तकांची यादी भेटली आणि मी सुरुवात केली. कधी नाही केली. मध्येच काहीतरी अडचणी येत होत्या, काहीतरी फॅमिली इश्यू असायचे किंवा काहीतरी होत होतं. त्यामुळं काय अभ्यास कुठं सुरू झालेला नाही आहे. थोडंफार करत होते, जेवढं झाले तेवढं परफेक्ट झालेलं होतं. पण आता मला परत सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सांगते की आपल्याला बेसिक काही गोष्टी लागतात. बेसिकमध्ये तुम्ही बघताल फर्स्ट आप्पा हातमोरेंचं कंबाईनचं ब आणि कचं स्पष्टीकरणाचं बुक. या अशा प्रकारे माझ्याकडे 25-26 आहे. तुम्ही 26-27 पण आलं असेल तर घेऊ शकता, माहीत नाही आहे मला. त्याच्यानंतर सेकंड नंबरला जर बघितलं तर तुमच्याकडं थोडेसे क्रिटिकल अवघड प्रश्न येतील असं वाटत असेल किंवा सॉल्व करायला पाहिजेत, तिथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर स्पष्टीकरण नाही. आपले MPSC जशा प्रकारे क्वेश्चन येतात सेम डायरेक्ट तशा प्रकारे क्वेश्चन आहेत. खाली ॲन्सर आहेत, तुम्ही बघू शकता. इथं तुम्ही हे पण चॅप्टर वाईज करा तुम्ही. माझ्या मते तरी मला सोपं पडतं. एक एक पुस्तक करण्याच्या भानगडीत पडू नका. एक एक पुस्तक होत नाही एका दिवसात. जे खूप अभ्यास करून झाला आहे त्यांचा, जे खूप अभ्यास करतात कंटिन्यू, त्यांनी 2-2, 3-3 प्रिलियम्स मेन्स निघाल्यात त्यांच्या, अशा विद्यार्थ्यांचं होतं ते. एका दिवसात सगळे क्वेश्चन सॉल्व होतात, एका दिवसात सगळं पुस्तक वाचून होतं. आपल्याला तसं करायचं नाही. एक चॅप्टर घ्यायचा, एका 21,000 क्वेश्चनमधील प्रश्नसंचामधले आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत. कंबाईनमधले स्पष्टीकरण सॉल्व करायचे आहेत. हे 2 करायचे. माझ्याकडे हे 2 प्रश्नसंच आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे बुक्स कोणते ते एक सांगतो तुम्हाला. हे माझ्याकडे बुक्स आहे. इंडियन पॉलिटी कोणाचं M लक्ष्मीकांतचं. हे तुम्ही वापरू शकता, कारण की ह्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन डीपमध्ये जर व्यवस्थित केलं ना तुम्ही, पण क्वेश्चनच्या प्रेफरन्सने करा. तुम्ही जे टॉपिक महत्त्वाचे तेच करा, जास्त करण्याच्या भानगडीत जाऊ नका. ह्याच्यामध्ये इतिहासमध्ये दोन्ही पण तेवढ्याच प्रकारे करावं लागतं. समाजसुधारक पण तेवढेच करावं लागतात. हे पार्ट 2 आहे समाधान महाजनचे. हे पार्ट 1 आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताच्या इतिहासात खूप कमी क्वेश्चन पडतात. जास्त करून आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास करावा लागतो. त्यामुळे ह्या पार्ट 2वर जास्त भर द्या. त्याच्यानंतर सायन्स, माझं फेवरेट बुक. मी अभ्यास नाही केला तरी पास होते याच्यात, काय माहिती काय. 10वीपर्यंत सिलेबस आहे ना, तर सगळं येतं मला ते, किंवा 10वी-12वीपर्यंत असला तरी सोपं जातं. कुणाचे सचिन भस्के सरांचं आहे. हे पण छान बुक्स आहेत. माझं 10th-पर्यंत 12th-पर्यंत सायन्स इंग्लिशमध्ये होतं, त्यामुळे मी इंग्लिशमध्ये घेतले. ज्यांना मराठीत झालेलं असेल त्यांनी मराठीत घेऊ शकता. मला मराठीतले शब्दच कळत नाहीत, त्यामुळे मी इंग्लिशमध्ये घेतलं. आणि नंतर आपलं इकॉनॉमिक्स, हे किरण देसले सरांचे. हे पण खूप छान पुस्तक आहे. ह्याच्या बाहेर पण क्वेश्चन जात नाहीत असं म्हणतात. अभ्यास केल्यावर कळेलच, मी नाही केला आणखी, पण पुस्तक छान आहे. मला ह्याच्यात क्वेश्चन अभ्यास करताना असा करायचा की हे काय आहे, ते प्रशिक्षण केंद्रे हे कुठं असतं, आपल्या भारतात आहे का, कार्यालय कुठं आहेत, आर्थिक वर्ष कधी असतं, म्हणजे ह्या अशा गोष्टी विचार असायला स्वतःला, तेव्हा अभ्यास करण्यात इंटरेस्ट होता. जर तुम्ही म्हणून अभ्यास करत असला ते तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही, बोर होऊन जाईल. 2-4 दिवस करताल, माझ्यासारखं परत बंद पडून टाका. आणि महाराष्ट्राचा भूगोल, हे दीपस्तंभाचं बुक्स आहे. एवढे बुक्स असले बस झालं.
त्याच्यात भूगोलच राहिलं आहे माझं, चालू घडामोडी राहिल्यात. आत्ताच नाही घेणार मी, थोड्या दिवसांनी, 1 महिना राहिला तेव्हा घेईल. तोपर्यंत हे बुक्स सगळी वाचून क्लिअर करायचे मला. चाललं, ये देखो, बस ये